नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक झक्कास रेसिपी घेऊन आलोय। तर आपल्याकडे असे हिरवे टोमॅटो असतात, आता बाजारातही मिळतात ते। तर हिरव्या टोमॅटोचा ठेचा आपण बनवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पहा। आपण घेतलेत शेंगदाणे, कच्चे टोमॅटो, लसूणच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, त्यानंतर कोथिंबीर, थोडीशी भिजवलेली चणा डाळ। तर एवढं साहित्य आपण घेतले आणि आपल्याला लागणारे चवीपुरतं मीठ। तर आता मैत्रिणींनो, मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लाल रंगावर अगदी चटके बसेपर्यंत हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपण भाजून घेऊया। तर मिरचीला असे थोडे थोडे डाग पडतील इथपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचे। कारण नंतर आपल्याला याला शिजवायचं नाही, असंच वाटण करून घ्यायचे जसं आपण ठेचा बनवणार आहे। तर पाहू शकता आपण मिरची कशी भाजली आहे। त्यानंतर मी यावर चणा डाळही अगदी कडक होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर ती आपण चांगली आता भाजून घेतली आणि यानंतर मी 4-5 लसूण पाकळ्याही भाजून घेतल्या। ह्या तुम्ही मिरचीमध्ये भाजल्या तरी चालेल। आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तर हा टोमॅटो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि फोडणीला आपल्याला लागणारे लसूण आणि लाल मिरची। तर आता हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे आपल्याला, पण त्याआधी आपण टोमॅटो चांगले छान भाजून घेऊया। शेंगदाणे, हिरवी मिरची, डाळ आणि लसूण आपण भाजून घेतलाय। आता आपण टोमॅटो पण लालसर होईपर्यंत भाजायचेत, म्हणजे त्याला असे चांगले ना छान चटके बसले पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हे टोमॅटो भाजून घ्यायचे। तर खूप छान टेस्ट होते या चटणीची आणि आगळी वेगळी लागते। तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही। आता मी पहिले टोमॅटो भाजून घेते छान। तर मैत्रिणींनो, टोमॅटो ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस त्याला सारखं मधून हलवा, कारण ते म्हणजे असं जळले नाही पाहिजे किंवा करपले नाही पाहिजे, पण आपल्याला ते छान चटका बसेल इथपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचे। आता माझे टोमॅटोही भाजून झालेत। खाली आपण डाळ, शेंगदाणे, मिरची यामध्ये आपण मीठही मिक्स करून घेतले। आता हे आपण सगळं वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। तर आधी आपण हे सुक्का आहे हे वाटण करून घेऊया आणि एकदम बारीक वाटायचे। पाहू शकता मी तुम्हाला वाटण केलेलं दाखवलंय। आणि आता याच भांड्यामध्ये मी टोमॅटोचंही वाटण करून घेते आणि यावर आपण घालूया कोथिंबीरीची देठं। तर ती मी घालून घेतली आणि असं छान मी वाटण करून घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता ते आपण वाटीमध्ये काढून घेऊया। तर आता मी हे सगळं मिश्रण एका वाटीमध्ये मोठ्या काढून घेतले। आता आपली फोडणी देऊया आपण। तर फोडणीसाठी लसूण असा दगडावर टेचून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही फोडणीला असा टेचलेला लसूण घातला ना, अगदी खमंग फोडणी बसते आणि खूप छान याचा एक सुगंध येतो फोडणीमध्ये याचा। आता आपण फोडणी देतोय। फोडणीसाठी तेल तापत ठेवलं, त्यानंतर अशी तडतडीत मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि आता याच्यामध्ये जाईल लसूण, याच्यामध्ये जाईल कढीपत्ता आणि यामध्ये आपण घालूया 4-5 लाल मिरच्या। तर आपली ही आणि आता याच्यामध्ये जाईल हिंग आणि आता हिरवीगार कोथिंबीर। तर गॅस बंद करायचा आहे आणि ही जी कडकडीत फोडणी आहे ती आपल्याला या चटणीवर घालायची आहे। तर अशी गरमागरम फोडणी आपली तयार झालेली आहे आणि आपण ती आता आपल्या या मिश्रणामध्ये ओतून घेतली। आता हे चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय। काय सुंदर रंग दिसतोय, तुम्ही या ठेच्याचा पाहू शकता। तुम्ही याला चटणी म्हणू शकता किंवा ठेचाही बोलू शकता। अगदी तोंडाला पाणी सुटले पाहून आणि टेस्टही खूप अप्रतिम होते याची। तर मी तुम्हाला आता टेस्ट घेऊनही सांगणार आहे कशी झाली आपली चटणी ते। तर आता आपण हे चांगलं सगळं वाटीमध्ये छान ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला त्याचं रंग आणि त्याचं हे पाहूनच समजलं असेल
की कधी-कधी टेस्टपेक्षा आपल्या डोळ्यांनाही एखादा पदार्थ खूप छान वाटतो आणि खरंचच तो खूपच अप्रतिम बनलेला असतो. तर आता मी तुम्हाला नक्की टेस्ट करून सांगते हा कसा झाला आहे. तर मैत्रिणींनो, आपण ही चटणी कशी झाली आहे ते पाहूया. खरंच खूप अप्रतिम झाली आहे. नक्की करून पहा आणि ही चटणी 3 ते 4 दिवस राहते. मैत्रिणींनो, या चटणीची सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे ही चटणी 3 ते 4 दिवस खराब होत नाही आणि अशीच टेस्टी राहते, चांगली मुरते. तर कसा वाटला तुम्हाला हा माझ्या टोमॅटोचा खरडा? नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तुमच्या कमेंट केलं का मला खूप छान वाटतं. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे नव्याने व्हिडिओ पाहतात त्यांनी बेलचं बटन दाबून माझ्या या रेसिपीला सबस्क्राईब करा आणि यापुढे असंच आपण नवनवीन आणि छान रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.